आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा ताडदेवच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्न। मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी। मीरा भाईंदरमधील फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय। मुख्यमंत्री शिंदेंकडून कामाला मंजुरी। घोडबंदर घाटातील कोंडी आता सुटणार। आता पुणेकरांसाठी खुशखबर। अटल सेतूवरून स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरीच्या फेऱ्या सुरू होणार। 3.5 तासात मुंबई पुणे प्रवास शक्य होणार। बेस्टच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता। बेस्ट बस प्रशासन आर्थिक संकटात। पालिकेकडे 1400 कोटी रुपयांची मागणी। रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 732 चालकांवर गुन्हे दाखल। मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू। मुंबईतून सुटणाऱ्या राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दी रेल्वे गाड्यांना डिझेलऐवजी विद्युत इंजिनावरील खर्च होणारा टाळण्यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईतल्या भायखळ्याच्या राणीबागेत मे महिन्यामध्ये पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी। 3 लाख जणांनी दिली उद्यानाला भेट। पालिकेचं 1 कोटींहून अधिकचं उत्पन्न वसूल। मुंबई शहरासह उपनगरातील स्मशानभूमीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा बसवण्यात येणार। पालिकेकडून 9 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार।